एका पोलीस आयुक्ताला म्हणजेच पोलीस कमिशनरला साध्या वेशात भर रस्त्यात 3 तास उभं राहून लोकांच्या घाणेरड्या नजरा आणि टिप्पण्या सहन कराव्या लागल्या तर विचार करा, सामान्य महिलेची काय अवस्था होत असेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ग्रेस वाईब्स मध्ये. आज आपण अशा धाडसी महिला अधिकाऱ्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. IPS सुमती मॅम त्या मलकजगिरीच्या पोलीस आयुक्त म्हणजेच CP आहेत आणि महिला सुरक्षेसाठी त्या नेहमीच आक्रमक असतात. त्या रात्री काय घडलं? मे 2026 मध्ये रात्री 12:30 ते पहाटे 3:30च्या दरम्यान ही गोष्ट घडली. हैदराबाद मधील गजबजलेला दिलसुख नगर बस स्टॉप आणि वेषांतरात आपल्या मॅडम साध्या पांढऱ्या कपड्यात कोणतीही सुरक्षा किंवा सरकारी गाडी न घेता तिथे पोहोचल्या. अगदी एका सामान्य प्रवाशासारख्या त्या बसची वाट पाहत उभ्या होत्या. पण लोकलचे वागणे काय होते? अत्यंत घाणेरडे आणि किळसवाणे. केवळ 3 तासात तब्बल 40 पुरुषांनी त्यांना गाठलं. 40! आणि काय विचारलं? ऐका तर खरं, धक्कादायक बातमी पुढेच आहे. काहींनी विचारलं, एवढ्या रात्री इथे काय करतेयस? काहींनी अश्लील इशारे केले, तर काहींनी किती पैसे घेणार किंवा कुठे जायचे आहे अशा घाणेरड्या ऑफर दिल्या. अनेक जण तर दारू आणि गांजाच्या नशेत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की समोर एक वरिष्ठ IPS अधिकारी उभी आहे. ऑपरेशनचे स्वरूप असे होते की मॅडम तिथे एकट्या नव्हत्या, तर लांब अंतरावर त्यांचे काही सहकारी साध्या वेशात लक्ष ठेवून होते. जसे लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली तसे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि शिक्षा म्हणून मॅडमने त्यांना थेट जेलमध्ये न पाठवता त्यांचे चेहरे उघड केले आणि पोलीस स्टेशनला नेऊन त्यांचे काउन्सिलिंग केले. त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना सक्त ताकीद केली. तुम्हाला माहितीये का, 25 वर्षांपूर्वी त्यांनी असाच एक प्रयत्न केला होता. आणि आज ही परिस्थिती फारशी बदललेली नाहीये, हेच यातून सिद्ध झालं. तर ह्यातून मला असंच सांगायचं आहे की महिलांच्या सुरक्षेसाठी फक्त कायदे असून चालणार नाहीत, तर समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. CTA म्हणजे कॉल टू ऍक्शन. तुम्हाला काय वाटतं? IPS सुमती मॅमच्या या धाडसाबद्दल? या ऑपरेशन मधून काय सिद्ध झालं? तर मानसिकतेचे दर्शन. हे सिद्ध झालं की प्रश्न कपड्यांचा किंवा वेळेचा नाही, तर समोरच्याच्या नजरेचा आणि विकृत मानसिकतेचा आहे. एक उच्च शिक्षित अधिकारी समोर असतानाही जर लोक असं वागत असतील, तर सामान्य मुलीची काय अवस्था होत असेल? हे स्पष्ट झाले. लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. गुन्हेगारांना पोलिसांची किंवा कायद्याची भीती उरलेली नाही. हे यातून दिसून आले. सुरक्षेचा अभाव म्हटलात तर CCTV आणि गस्त अजूनही गुन्हेगार इतके निर्धास्त कसे असू शकतात, हा मोठा प्रश्न समोर येतो. महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना हव्यात? तर पोलीस गस्त वाढविणे, केवळ मुख्य रस्त्यांवरच नाही, तर बस स्टॉप, रेल्वे स्टेशन आणि अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये साध्या वेशातील पोलिसांची गस्त 24 तास हवी. कडक कायदे आणि जलद न्याय. छेडछाड करणाऱ्यांना फक्त समज देऊन सोडू नये, तर त्यांच्यावर अशी कारवाई करावी की पुन्हा कोणाकडे बघण्याची त्यांची हिंमतच होणार नाही. आणि कौटुंबिक संस्कार म्हटलं तर मुलांवर लहानपणापासूनच महिलांचा आदर करण्याचे संस्कार होणे ही काळाची गरज आहे.
सुरश सुरक्षितता केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, तर समाजाचीही आहे. आणि सेल्फ डिफेन्समध्ये प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे. मला एक खंत वाटते, की एक महिला म्हणून मला खूप वाईट वाटतं, की आज आपण चंद्रावर पोहोचलो आहोत. पण मुलगी रात्री सोडा, दिवसाही एकटी बाहेर पडताना 100 वेळा विचार करते. मग ती लहान मुलगी असो किंवा वृद्ध महिला, सुरक्षित कोणीच नाहीये. जेव्हा आपण असे व्हिडिओ पाहतो ना, तेव्हा राग येतो, की आपण कोणत्या समाजात जगत आहोत? महिलांना माणूस म्हणून बघण्याची दृष्टी कधी येणार? मी आय-पी-एस सुमती मॅमचे मनापासून आभार मानते. त्यांनी एसी केबिनमध्ये बसून आदेश देण्याऐवजी स्वतः जमिनीवर उतरून वास्तव जाणून घेतले. अशा धाडसी अधिकाऱ्यांमुळेच आम्हाला थोडा तरी धीर मिळाला. पण मी मॅडमला आवाहन करते, की मॅडम तुमच्या या मोहिमेमुळे प्रशासनाचे डोळे उघडले असतीलच. पण जर उघडले नसतील, तर तुम्ही जो स्त्री म्हणून अनुभव घेतला ना, तो वारंवार दाखवा. पण ही मोहीम थांबवू नका. प्रत्येक शहरात अशा सुमती मॅडमची खरंच खूप गरज आहे. मॅडम बोलताना जर काही चुकलं असेल, तर मला माफ करा. पण एक स्त्री म्हणून मला पण काहीतरी सुरक्षा पाहिजे ना. मॅडम मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, की प्लीज आम्हाला काहीतरी सुरक्षा द्या. प्लीज. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्रिया ग्रेस वाइब्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच तुम्हाला नवीन-नवीन इन्फॉर्मेशन, माहिती, मोटिव्हेशनल स्पीच माझ्याकडून तुम्हाला मिळत जातील. फक्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या भगिनींना ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे. कारण आपल्या सुमती मॅमनी एवढं धाडस केलं आहे, तर आपल्या भगिनींना या गोष्टी कळायला पाहिजेत ना, की त्यांनी आपल्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली. तर जास्तीत जास्त शेअर करा. एवढीच विनंती मी तुम्हाला करते. धन्यवाद.